महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉक्टर महानंद माने यांची अखेर बदली करण्यात आली आहे। विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्र कुमार पाटील यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश दिले आहेत। त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार आता उद्यान विद्या विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सुभाष गणपत भालेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून महाविद्यालयात विविध वादग्रस्त घटनांमुळे ते चर्चेत होते। विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याच्या मृत्यूचे प्रकरण, प्रक्षेत्रावरील राडा रोड आरोग्य केंद्र बंद राहणं तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला देण्यात आलेला धनादेश बाउन्स होण्याच्या घटना याला जबाबदार आहेत। यासाठी कृषी पदवीधर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सूरज खोमने यांनी पाठपुरावा करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती। यानंतर प्रशासनाने त्यांची बदली केली आहे। या विषयावर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज खोमने यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहूया ते काय म्हणाले। अखेर कृषी महाविद्यालय पुणे येथील चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी डीन महानंद माने यांची शासनाने बदली केलेली आहे। वारंवार कृषी पदवीधर संघटनेने मागणी केल्यानंतर या विषयामध्ये डीन यांनी जो काही निष्काळजीपणा, जो काही आपल्या पदाचा गैरवापर केला व अहवाल दडपला, यामुळे अनेक विद्यार्थी संघटना संतप्त होऊन वारंवार डीन यांच्या निलंबनाची मागणी करतात, परंतु शासनाने बदली केलेली आहे। आम्ही या विषयावरती अजूनही समाधानी आहोत। जोपर्यंत या विषयात एफआयआर होत नाही, जोपर्यंत या विषयामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होत नाही, तोपर्यंत कृषी पदवीधर संघटना हा लढा थांबवणार नाही। यापुढील कालावधीमध्ये पुणे शहरामध्ये अतिशय आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन विविध विद्यार्थी संघटना यांना सोबत घेऊन केलं जाईल, याची शासनाने नोंद घ्यावी।